हाय तुळजाई, तिकडं कमळीचं कसं होईल ग? एक तर त्या घरात 3-3 चिटकिनी, तिघींची कमळी एकटी कशी लढल? कमळी काय म्हणायची? झोप येत नसेल तर नुसतं कूस बदलायची नाही, तर अभ्यास करायचा. हे सगळं खरं असेल म्हणजे कमळीसारखी मुलगी अन्नपूर्णा मॅडमची नात कशी काय असू शकते? नाही नाही, यात नक्कीच काहीतरी गडबड असली पाहिजे. पण सगळे पुरावे तर ती कमळीच अन्नपूर्णा मॅडमची नात आहे हे सांगतायत, आणि ते सिद्ध पण झालंय. काय मॅडम, कसला विचार करताय? अन्नपूर्णा मॅडमकडे जे काय घडलं त्याचा विचार करतेस की काय तू? सतीश, जे काही घडलं ना ते सगळ्यांसाठीच खूप शॉकिंग होतं. मलाही खूप सरप्रायझिंग वाटलं. नाही म्हणजे त्या क्षणाला तिथे अन्नपूर्णा त्यांची नात येणं हे त्यांच्यासाठी जीवनदानच ठरलं. मला अन्नपूर्णा त्यांच्यासाठी खूप आनंद झाला, कारण आता खरंच त्यांची तब्येत चांगली होईल. आणि ती नात कमळी असणं, दिस वॉज सरप्रायझिंग. ती ताईंची नात असल्याचे सगळे पुरावे दिले रे, सगळं सिद्ध केलं. इनफॅक्ट मी सुद्धा तिचं अभिनंदन केलं, तिला सांगितलं तू तुझ्या आजीची आता चांगली काळजी घे. पण समहाऊ माझं लॉजिकल माइंड ना मला शांत बसू देत नाहीये. मला यात काहीतरी वेगळंच वाटतंय. आणि त्यात मी अन्नपूर्णा ताईंना शब्द दिलाय, तो मला सारखा आठवतोय आणि त्यामुळे मला अस्वस्थ व्हायला झालंय. शब्द दिलाय? कसला शब्द दिलायस? नयनतारा, अगं काय झालंय सांगशील का? नाही, फार काही महत्वाचं नाही आहे. सतीश, बरीच रात्र झाली आहे, तुम्ही पुस्तक ठेवा आणि चेंज करून झोपा आता. ठीक आहे. मी विचार पण केला नव्हता की मी शब्द देऊन बसेन आणि असं काहीतरी घडेल. लहानपणी आहे मला शाळेत जाताना असंच तयार करायची. आता केस तर रोज इंचरायला पाहिजेत की नाही आजी? माझी आई म्हणत्या केस इंचरले नाहीत तर केसात जटा होत्यात. वा आजी, काय भारी दिसायलाय तुम्ही. आजोबा, आजी एक नंबर दिसायलात की नाही? होय की नाही? आज आम्ही लवकर उठलो आणि आवरलो म्हणून सगळं झालं बघा. चला आता देवघरात जाऊया. आई चल.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो। सर्व कार्येषु सर्वदा। आजोबा, आता इथनं पुढं मी तुमची नात म्हणून कॉलेजला जाणार आहे. अन्नपूर्णा या नावाला बट्टा लागल असं मी काहीच करणार नाही. तुम्ही नका काळजी करू. आजी, या नावाचा अपमान होईल मी असं कधीच वागणार नाही. असं मला आशीर्वाद द्या.